हाय हॅलो नमस्कार, सारिकाज रेसिपीमध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते। आजचा आपला हळदी कुंकू स्पेशल ब्लॉग आहे बघा। तर सुख म्हणजे काय असतं? सुख म्हणजे महागडी कपडे आणि दागदागिने असं नसतं, तर मैत्रिणींबरोबर केलेला थोडासा हसी मजाक आणि त्यात घेतलेला आनंद म्हणजे सुख असतं। तर सुखामध्ये आपण बऱ्याच गोष्टी सामावतो, पण एकमेकाची साथ असल्याशिवाय सुख भेटतच नाही। त्यामुळे हळदी कुंकू हा खरं तर देवाणघेवाणीचा। चला तर मैत्रिणींनो, आपला व्हिडिओ कंटिन्यू करा। ह्याच्यामध्ये छान छान असे छोटे छोटेसे उखाणे आहेत जे माझ्या मैत्रिणींनी घेतलेले आहेत बघा। प्रत्येक उखाणा वेगवेगळा असणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ नक्की बघा। आणि छान असं मसाले दूध कसं तयार करायचं ते मी दाखवते बघा। 3.5 लिटर मी दूध घेतलेलं आहे, त्याचबरोबर 1 पावशर खवा घेतलेला आहे। दुधाला अगोदर मी उकळी आणलेली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एका कढईमध्ये मी खवाही मेल्ट व्हायला ठेवलेला आहे। खवा मेल्ट करून घेते। खवा मेल्ट होत आला त्यातल्या सर्व गाठी काढून घ्यायच्यात बघा। 3 किलोला मी साधारण 3 पावशर साखर टाकलेली आहे। एवढी साखर 3.5 लिटरला खूप होती। तर खवा आणि साखर एकत्र करायचे म्हणजे कलर जो आहे तो आपल्या दुधाला खूप छान येतो। दोन्हीही असं कॅरमल्स टाइप करून घ्यायचे। माझं ह्या पहिल्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला मसाले दूध कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे बघा। साखर मेल्ट होत आली की गरम दूध कढईमध्ये ओतायचे, कारण असं जर तुम्ही खवा आणि साखर टाकली तर त्याच्या गाठी तयार होतात, मग हलवायला खूप वेळ जातो। तर अशा पद्धतीने कढईमध्ये दूध टाकून थोड्या दुधामध्ये याच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत। आणि ते नंतर कढईतलं दूध आपण त्याच पातेल्यामध्ये ओतून घेणार आहोत बघा। सर्व असं मी एकजीव करून घेतलंय। आता हे दूध आपल्याला पलीकडे ठेवलेल्या दुधामध्ये ओतायचे। हे दूध कमीत कमी 70-80 लोकांना पुरतं एवढं मसाले दूध मी बनवलेलं आहे 3.5 लिटर मध्ये। कारण आपण खवा टाकल्यामुळे आपल्या दुधाला ऑलरेडी घट्टपणा येतो, जास्ती दूध आटवावं लागत नाही। तर सेम अशी बासुंदीची टेस्ट देते अशा पद्धतीचे हे मसाला दूध मी घरी तयार करते। जास्ती ड्रायफ्रुट्सचा पण वापर नाही करत बघा। मी एक कढई छोटासा पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चम्मच तूप घ्यायचे। तुपामध्ये ड्रायफ्रुट्स तळायचे आहेत बघा। ड्रायफ्रुट्सचा जो आहे तो मी कट करून घेतलेले आहेत। हे तुपामध्ये आता कढई अगोदर तूप गरम करून घेतले आणि साईडला काढून घेतलेला आहे गॅसवरून। आणि ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून तळून घेणार आहे। थोडेसे भाजले जातात तुपामध्ये म्हणजे क्रंची क्रंची असा लागतात ड्रायफ्रुट्स, जास्ती काही आपल्याला कडक भाजायचे नाहीयेत। चला तर आपण ह्याच्यामध्ये मसाला पावडर वगैरे काही वापरलेली नाही, बाहेर येते ती फक्त खवा आणि खवा आणि दुधापासून बासुंदी बनवलेली आहे घट्टमुट्ट अशी। तर ह्याच्यामध्ये आवडीनुसार वेलची पावडर टाकायची आहे, तुम्हाला आवडत असेल टाका, नाही टाकली तरीही चालेल। अशा पद्धतीने एवढ्या पद्धतीत मी दूध बनवून घेतलेलं आहे। सुंदर अशी आता मी बाहेर रांगोळी काढली बघा। माझ्या मुली जी आहे ती रांगोळी काढते फुलांची, मी आतमधलं डेकोरेशन केलेलं आहे। तर हिनं सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे। ती मला म्हटली डिझाईन चॉईस करून दे, तर मला ही पावलाची रांगोळी जी होती ती काढायची होती फुलांमधली, त्याच्यामुळे मी ती दिली बघा। असा छोटासा एक ट्रान्झॅक्शनचा व्हिडिओ मी केला होता, तोही याच्यामध्ये दाखवलेला आहे का तर माझं लुक आहे ते। सुंदर अशी ही पावलं काढल्यात। लक्ष्मीच्या पावलाने आज माझ्या घरी सवासणी येतात, त्याच्यासाठी मी रांगोळीमध्ये पावले काढलेले आहेत बघा। आणि त्याचबरोबर हे घरामध्ये छोटंसं डेकोरेशन केलं होतं विठ्ठल रुक्मिणीचं। तुम्ही हे जर घाणा भरायचा कार्यक्रम असेल नवरीचा ते केलं तरीही चालेल बघा। ज्या कोणी माझ्याकडे हळदी कुंकाला आल्या होत्या त्यांना मसाले दूध देऊन हळदी कुंकू वाण दिलेला आहे मी। खूप अशा माझ्या मैत्रिणी आहेत, त्या व्हिडिओमध्ये यायला नको म्हटल्या, त्याच्यामुळे त्यांचा काही व्हिडिओ घेतलेला नाही, जेवढ्या आहे तेवढ्यांचा घेतलेला आहे। पण असं इतका आनंद वाटतो त्या दिवशी घरामध्ये की सगळ्या मैत्रिणी येतात हळदी कुंकवासाच्या निमित्तानं, गप्पा गोष्टी होतात। तर छान अशा गप्पा गोष्टी चालल्या होत्या बघा। मी इथं आवाज माझा बंद केलेला आहे कारण आमचे बरीच हसी मजाक मस्ती चालली होती एकामेकीला, तर ते व्हिडिओमध्ये मला घ्यायचं नव्हतं म्हणून मी इथं आवाज बंद करून माझा आवाज टाकलेला आहे दुसरा। चला तर छान असं माझा हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे। ह्याच्यामध्ये छान छान असे छोटे मोठे दोन्ही प्रकारचे उखाणे आहेत माझ्या मैत्रिणींनी घेतलेले। तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही कंटिन्यू पहा बघा, कशी मस्ती चालली होती आमची। तर असे हे असल्यामुळे मी व्हिडिओत आवाज घेतलेला नाही। तर व्हिडिओमध्ये जे उखाणे आहेत ते तुमच्या कधी ना कधी उपयोगात येतात, कारण आपण मराठमोळा आहे तर आपल्या भागामध्ये
प्रत्येक सणाला असो किंवा लग्न समारंभ असो, कोणताही सण असो, लग्न समारंभ, कोणताही कार्यक्रम असो, तेथे आपल्या उखाणा घ्यावाच लागतो. तर बऱ्याच भागातून आम्ही वेगवेगळ्या भागातून पुण्यामध्ये आलेलो होतो. जसं की आपण पहिलं भाड्याच्या ज्यावेळेस येतो तेव्हा भाड्याच्या घरात राहतो आणि आजूबाजूला मैत्रिणी झालेल्या असतात. पण बऱ्याच दिवसानंतर आपले आपले घरं घेऊन आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलेलो होतो. तर अशा निमित्तानं आम्ही सर्वजणी एकत्र येतो तर खूप आनंद वाटतो, कारण प्रत्येकजण प्रगती करून पुढे जात असतं. त्याच्यामुळं बऱ्याच जणी तिथे स्वतःच्या घरावाल्या होत्या, त्या तिथंच राहिल्यात आणि आम्ही जसं की बाहेर गेलो तर त्या जर सर्वजणी एका ठिकाणी आली तर काय मजा मस्ती असते हे तुम्हालाही समजत असेल. कारण बऱ्याच भागामध्ये आम्ही सिटीमध्ये राहतो, तर गावाकडे आपल्या कसं असतं तेच लोक असतात, पण आपण जिथं सिटीत राहतो तिथे बरेचसेच लोक वेगवेगळ्या समाजाची, वेगवेगळ्या भागातली आलेली असतात. प्रत्येकाच्या परंपरा पद्धती वेगवेगळ्या असतात, तरी पण एकमेकाला सामावून घेतात ते. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा, मी काय जास्ती बोलत नाही. छान असे उखाणे आहेत, ते तुम्ही नक्की ऐका. आणि माझ्या घरातलं डेकोरेशन आणि माझं लुक कसं वाटलं ना कमेंट करून सांगा. छोटासा प्रयत्न केलेला आहे, मी जास्ती व्हिडिओ बनवत नाही, तर मी थोडेसेच व्हिडिओ अशा पद्धतीचे बनवत असते. तर मला बोलायला त्यातलं एवढं जमत नाही, पण म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी असेही मधून व्हिडिओ बनवले पाहिजेत, त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. बघा वरच्या साईडला तर माझाच व्हिडिओ चालू आहे. जसे की आपली ज्वेलरीची आपण करतो, साड्या ज्वेलरी, तर आज मैत्रिणी स्वतः घरी आल्या होत्या. ऑनलाईन दिसण्यापेक्षा असं कसं दिसतंय ते त्यांना पाहायचं होतं. तर बरेच असे आमचे चाललं होतं की गळ्यातले दाखव, हे दाखव. तर त्यामुळे आमचा खूप मोठा असा व्हिडिओ झाला होता, मी कट करून घेतलेला आहे थोडासा. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा. चला तर आज युट्यूब फॅमिलीसाठी एक सरप्राईज आहे, ते ह्या गोष्टीमध्ये सांगते की बऱ्याच मैत्रिणी घरी हळदी कुंकू करतात आणि छान छान असे डेकोरेशन करतात. तर मी पिन केलेल्या नंबरवरती तुम्ही छान असं केलेलं डेकोरेशन पाठवायचे, त्याचबरोबर एक उखाणा घेऊनही पाठवायचा आहे, जो की आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकण्यात येईल. त्याच्यामधून एक आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. ज्याचा उखाणा छान वाटेल आणि डेकोरेशन छान वाटेल त्यांना सरप्राइजिंग असं गिफ्ट देणार आहोत आपण आपल्या सारिकाज रेसिपी कडून. तर सुंदर असं डेकोरेशन आणि त्याचबरोबर मराठमोळा असा उखाणा आपल्या चॅनलवरती यायला हवेत. तर तुम्ही छानसे असं डेकोरेशन केलेले माझ्या दुसऱ्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हिडिओ आणि स्वतःचा व्हिडिओ पाठवायचा आहे. जसं की स्वतः डेकोरेशन केलंय आणि तिथं उभा आहेत तुम्ही, अशा पद्धतीचा व्हिडिओ पाठवायचा आहे. त्याचबरोबर उखाणा घ्यायचा आहे तिथेच उभा राहून. छोटा घ्या, मोठा घ्या, तुम्हाला आवडेल तसा उखाणा घ्या, पण सर्व असं व्हिडिओ बनवून मला माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवून द्यायचा आहे. तो व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत आणि त्यातून एक लकी असे सबस्क्रायबर आपण काढणार आहोत. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा.
कपाळावरचं कुंकू जसं चांदण्यांचा ठसा, कपाळावरचं कुंकू जसं चांदण्यांचा ठसा. सचिनरावांचं नाव घेते, तुम्ही सर्वजणी बसा. समया लावल्या 360. चांदीच्या ताटात केशरी भात, केशरी भातावर तूप, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, पंढरीला राडा, पंढरीहून आणले 3 खण. सासूबाई म्हणतात मला, नणंदबाई म्हणतात मला, मी म्हणते मला. अविनाशरावांनी उत्तर दिलं, राणी कळत नाही का तुला, का जाऊ मी पंढरीला? फुल दिसायला ताजे, दिलवडा घेते सौभाग्य माझे. नागोबाच्या पिंडीला बेल घालते वाकून, शरदरावांचे नाव घेते, तुमचा मान राखून. मंगल देवी, मंगल माती नमन करते तुला. योगेश पाटलाच्या नावाने अखंड सौभाग्य दिली मला. शिवरायांनी राज्य केले युक्ती आणि शक्तीने. साईनाथरावांचे नाव घेते भावाने. शिर्डीमध्ये आहेत साई, पंढरपूरमध्ये आहे विठ्ठल रुक्माई. सुहासरावांचं नाव घेते, शौर्य आणि संस्कृतीची आई. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची सून, अशोक चक्राची खून. शरदरावांचं नाव घेते, क्षीरसागर. 6वी द्रौपदी, नांदते सती, वसंतराव मिळाले शांतपती. देवाला अभिमान मानू किती. चांदीचं ताट, सोन्याची वाटी. संजयरावांचं नाव घेते, हळदी कुंकाच्या दिवशी. बर्फांच्या राशी. हर्षलरावांचं नाव घेते, हळदी कुंकाच्या दिवशी. इंदुमती, सिंधुमती, तारामती, तालिका. प्रफुल्ल नाव घेते, बड्याची बाई. मध्ये मिठाला म्हणतात नमक. दत्तात्रयांचं नाव घेते, कुंकू मारते चमक. चिक्कूच्या कडू पोळी, केळीची कडूसाल. सुनीलरावांच्या नावाने खूप लावला. चक्राची खून. सचिनरावांचं नाव घेते, करण्यांची सून. मस्त.